महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा अजून एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडक्या बहिणींचे आज 4,500 रुपये जमा झालेले आहेत। कुणाकुणाचे आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आणि ज्यांचे आलेले नाहीत त्यांनी नाही म्हणून देखील पाठवा। आता ज्यांचे अजून पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। आणि ज्यांचे आज पैसे आले 4,500 रुपये त्यांचा पुढील हप्ता देखील लवकरच आता भेटणार आहे, त्याबद्दलची ही माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींना आज सकाळपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आज 25 सप्टेंबरला जणू काय पैशाचा पाऊसच या ठिकाणी पडलेला आहे, कारण की या ठिकाणी टिबल हप्ता भेटलेला आहे। जणू काय टिबल हप्ता म्हणजे भरपूर साऱ्या बहिणींचं जे पण पैसे थकीत होते आतापर्यंत एकही हप्ता त्यांना भेटलेला नव्हता। जुलैचा नाही भेटला, ऑगस्टचा नाही भेटला आणि डायरेक्ट सप्टेंबरचा देखील त्यांना एकत्र हप्ता करून असे मिळून 4,500 रुपये खात्यात त्यांच्या जमा झालेले आहेत। आणि हे जे आहे या ठिकाणी आपण SMS देखील पाहू शकता, असा SMS आलेला आहे। आणि भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी धन्यवाद म्हटलेलं आहे, कमेंट करून सांगितलेले आहे की आमचे पैसे आज या ठिकाणी जमा झालेले आहेत। तर बऱ्याच जणांचे आज पैसे जमा झालेले असतील। आता बघा, ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे, त्यासोबत त्यांचे पैसे कधी जमा होतील ती देखील माहिती आपण पाहणार आहोत। आपल्याला माहीत असेल मित्रांनो, 24 ते 23 तारखेलाच घोषणा झालेली होती की 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यामध्ये तिसरा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। परंतु आपल्याला माहीत असेल कार्यक्रम होण्याच्या अगोदरच 2 ते 3 दिवस तुमचे पैसे जमा होत असतात। आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं होतं की 25 ते 23 तारखेपासून पैसे जमा होऊ शकतात असं सांगितलं होतं। तर आज पैसे जमा झालेले आहेत, कार्यक्रमाच्या अगोदरच पैसे जमा होतील असं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मी सांगितलं होतं, त्यानुसार पैसे यायला आज सुरुवात झाली। तर 1,500 रुपये नाही तर बघा टिबल पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत। आणि उद्या देखील या ठिकाणी राहिलेल्या बहिणींचे टिबल एकत्रित पैसे जमा होतील, ते म्हणजे 4,500 रुपये। परंतु बघा, अजूनपर्यंत एकही बहिणींना 1,500 रुपये आलेले नाहीत, असे एकही कमेंट आलेले नाही की मला 1,500 रुपये भेटले म्हणून। टिबल पैसे या ठिकाणी आतापर्यंत जमा झालेल्या कमेंट सर्वांचे आलेले आहेत। 4,500 रुपये 3 महिन्याचे जमा झालेल्या कमेंट आलेले आहेत। तर आता मग 1,500 रुपये कुणाकुणाचे राहिलेले आहेत अजून, त्यांनी या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा 1,500 रुपये कुणाचे राहिले असतील। बघा, ज्यांना 3,000 रुपये जुलै ऑगस्टचे भेटलेले आहेत त्यांना आता 1,500 रुपये राहिलेले आहेत, ठीक आहे। तर ह्यांचे पैसे नेमके मग कधी येतील, आणि 4,500 रुपये अजून बऱ्याच जणांचे आलेले नाहीत तेही कधी येतील, आणि सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचे 1,500 रुपये नेमके कधी येतील, ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सर्वात अगोदर बघा, ज्यांचे अजून एकही रुपया आलेला नाही, ज्यांचे या ठिकाणी एकही रुपया आलेला नाही त्यांनी अगोदर महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे। आता बऱ्याच बहिणी या ठिकाणी वाट पाहत होत्या की आम्हाला सप्टेंबरमध्ये पैसे भेटतील, सप्टेंबरमध्ये तिसऱ्या हप्त्यासोबत पैसे भेटतील, परंतु असे बरेच जण आहेत अजून त्यांचे पैसे आलेले नाहीत। त्यांनी अगोदर चेक करा की तुमचं DBT लिंक आहे का, सरकार या ठिकाणी पैसे टाकत आहे आणि पुढेही पैसे तुम्हाला हे भेटत राहणार आहेत। तुमचं बघा, आधार मॅपिंग स्टेटस, आधार सीडिंग इनेबल फॉर DBT असं लिहून आलं पाहिजे। आधार मॅपिंग स्टेटस कसा चेक करायचे त्याच्यामध्ये ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत। इनेबल फॉर DBT असणं गरजेचं आहे, फक्त इनेबल फॉर DBT असून चालत नाही, तर कुठली बँक लिंक आहे तुमची या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे। जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा तुमची जी पण बँक या ठिकाणी लिंक आहे ती बँक तुमचं अकाउंट चालू आहे की नाही ते चेक करून घ्या। ज्यांना अजून एकही रुपया आलेला नाही त्यांनी लवकरात लवकर DBT लिंक आहे का ते चेक करून घ्या। किंवा या ठिकाणी बघा, कधी काय होतं, बँकेचा SMS येत नाही पैसे जमा झालेलं एखाद्या बँकेचा, तर बँकेत जाऊन तुम्ही चेक करा, किंवा तुमचं ऑनलाईन फोनपे असेल किंवा नेट बँकिंग असेल त्याच्यावरून देखील तुमच्या अकाउंटला पैसे आलेत की नाही 4,500 रुपये ज्यांना आतापर्यंत एकही रुपया आलेला नव्हता त्यांनी अकाउंटमध्ये थेट चेक करा। कधी बँकेचा SMS देखील येत नाही, ठीक आहे। तर नसतील आले तर आता मग पुढं काय, अजून एकही रुपया जमा झाला नाही त्यांचं पुढं काय होईल बघा। तर पहा, आता या ठिकाणी आता 29 तारखेला कार्यक्रम होणार आहे। 29 तारखेला रविवार आहे, त्या दिवशी कार्यक्रम आहे रायगड या ठिकाणी। आता जे पैसे जमा होत आहेत त्या बहिणींचा या ठिकाणी लाभार्थी सोहळा असणार आहे, लाभार्थी सन्मान सोहळा। तर याच्यामध्ये आता राहिलेल्या बहिणींचा जो तिसरा हप्ता जो आहे, ज्यांना 1,500 रुपये अजून भेटलेले नाहीत, बघा 1,500 रुपये ज्यांना भेटलेले नाहीत अजून, ज्यांचे 3,000 रुपये अगोदरच भेटले त्यांना, त्यांचे 1,500 रुपये जे असणार आहेत उद्या। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी
26 तारीख आहे उद्या, 26 तारखेला, 27 तारखेला आणि या ठिकाणी 28 तारखेपर्यंत, किंवा या ठिकाणी 26 आणि 27 तारखेपर्यंत देखील तुमचे पैसे जे आहेत ते भेटू शकतात. 28ला का म्हणतोय मी या ठिकाणी, का म्हणत नाही, कारण की शनिवार आहे, चौथा शनिवारी बँका बंद असतात. त्याचबरोबर 29 तारखेला रविवार आहे, रविवारही बँका बंद असतील. किंवा बघा 26ला पैसे येतील, 27ला येतील किंवा 30 तारखेला देखील तुमचे पैसे येतील. तर शनिवार रविवार सोडून तुमचे 26, 27 आणि 30 तारखेपर्यंत राहिलेल्या सर्व बहिणींचे जे आहेत या ठिकाणी पैसे भेटून जातील ह्या तिसऱ्या हप्त्यामध्ये. ठीक आहे. सप्टेंबरमध्येही ज्यांनी अर्ज केला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी जुलैमध्येच ऑगस्टमध्येच अर्ज केलेला आहे, त्यांचा अजून आज पैसे आलेले नाहीत, 25 तारखेला पैसे आलेले नाहीत, तर त्यांचे सर्वांचे पैसे 30 सप्टेंबरपर्यंत भेटून जाणार आहेत. कारण की 29 तारखेला कार्यक्रम आहे, 29 तारखेला देखील DBTद्वारे हस्तांतरित केले जाऊ शकतात. तशी प्रोसेस त्यांनी अगोदरच केलेली असेल तर 29 तारखेलाही काही बहिणींचे पैसे जे आहेत ते या ठिकाणी अकाउंटमध्ये येऊ शकतात. तर ज्यांचे पैसे राहिलेले आहेत त्यांचे पैसे कधी येणार आहेत, तर 30 तारखेपर्यंत, म्हणजे या ठिकाणी 26, 27 आणि 30 तारखेला तुमचे पैसे जमा होऊ शकतात, किंवा 29 तारखेला देखील काही बहिणींचे पैसे अकाउंटमध्ये येऊ शकतात. तर बघा आता टिबल हप्ता जो असणार आहे या ठिकाणी आज सकाळपासूनच वाटप चालू आहे. टिबलमध्ये 4,500 रुपये, तर ज्यांचे 3,000 आले त्यांना फक्त 1,500 रुपये जे आहेत भेटून जातील. आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेले आहेत 25 सप्टेंबरच्या अगोदर किंवा 24 सप्टेंबरच्या अगोदर, त्यांना देखील 1,500 रुपये या 3 दिवसामध्ये, राहिलेल्या 3 दिवसामध्ये काय होणार आहेत, भेटून जाणार आहेत. आज बऱ्याच जणांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत. कुणाकुणाचे आलेत कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. आणि अजून बऱ्याच जणांचा विश्वास देखील बसत नाही की पैसे आलेच नाहीत, असे बरेच जण म्हणतायत, कमेंटमध्ये सांगतायत की अजून नाहीत आले पैसे. परंतु तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक करा, DBT लिंक आहे का, लिंक असेल, तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुमचे पैसे 100% भेटणारच आहेत, लक्षात राहू द्या. जरी आज नसतील भेटले, बघा आता सरकारची प्रोसेस आहे, काही त्याच्यामध्ये लिमिटेशन असतील, तर आज बऱ्याच जणांना वाटप केले, आता उद्या अजून वाटप करतील, त्यानंतर 27 तारखेला अजून वाटप करतील आणि 30 तारखेला देखील पैसे येऊ शकतात, किंवा 29लाही पैसे जे आहेत या ठिकाणी येऊ शकतात. तर स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पैसे वाटप जे आहे ते सुरूच आहे. 30 तारखेपर्यंत हे चालूच राहणार आहे. 29 तारखेला जरी कार्यक्रम असला तरी 30 तारखेला देखील राहिलेल्या बहिणींचे अजून पैसे येऊ शकतात. आणि याच्यामध्ये बघा आता पुढं देखील तुमचा हप्ता जो असणार आहे ती देखील घोषणा अगोदरच झालेली आहे की तुमचे जे पैसे असतील नोव्हेंबरचे आणि ऑक्टोबरचे, ते ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील भेटू शकतात, असं देखील ऑलरेडी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी एका भाषणामध्ये. तर ती देखील पैसे तुमचे प्रत्येक हप्ता जो असणार आहे मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक महिन्याला तुम्हाला दिलं जाणार आहे. किंवा पुढचे जे आता या ठिकाणी आचारसंहिता वगैरे आहेत त्याच्यामुळे देखील अगोदर देखील ते पैसे पुढचे महिन्यांचे तुमचे याच ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील भेटू शकतात. त्याबद्दल काय अपडेट आलं, अजून पूर्ण अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. ठीक आहे, त्याच्याबद्दलचं. परंतु ज्यांचे पैसे राहिलेले आहेत त्यांचे आता या ठिकाणी 26 असेल, 27 असेल किंवा 30 तारीख असेल, ह्या 3 दिवसामध्ये जे आहेत जमा होऊन जातील. तर ज्यांचे आलेत त्यांना काळजी करायची गरज नाही, फक्त DBT तुमचं ॲक्टिवेट पाहिजे असेल, फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तर पैसे तुमचे 100% येणार आहेत, म्हणजे येणार आहेत. कारण की बऱ्याच दिवसापासून तुम्ही वाट पाहत होतात. आता भरपूर जणांचा विश्वासच उडालेला होता की पैसे येणारच नाहीत. आता पूर्ण सप्टेंबर महिना गेला, परंतु आज मात्र या ठिकाणी नक्कीच पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत सर्व बहिणींचे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याच्याबद्दल उद्या अजून काय अपडेट आलं की नक्की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. जसे तुमचे आज पैसे जमा होतील किंवा उद्या पैसे जमा होतील तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जमा झाले धन्यवाद म्हणून. ठीक आहे. आणि ज्यांचे आलेले नाहीत त्यांना काळजी करायची गरज नाही, 30 तारखेपर्यंत सर्वांचे पैसे येऊन जातील. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.